मला मागचा पुढचा विचार न करता मी बोलतो जे मनात आहे ते बोलतो. जेव्हा मी ॲक्टर बनायचं ठरवलं होतं ना, तेव्हा मला माझ्या मित्रांनी, माझ्या नातेवाईकांनी, अनेक असे मित्र आहेत ज्यांनी ट्रोल केलं मला. दिस इज नॉट एंड ऑफ द लाईफ. तो शीर्षासनचा काय किस्सा आहे रे? त्या सेट सकट मी अख्ख्या स्टेजवर अख्खा सेट घेऊन कोसळलो. रिजेक्शन खूप वेळ आलं. त्यामुळे मला मित्र माझ्यासाठी गुरु आहेत. बिजू माने इज लाईक अ बिग ब्रदर. काय वाटतं लग्नाबद्दल तुला? घंटा या गोष्टीचा विचार नसतो, फक्त दुपारी जेवायचं काय. कुशाला गोड खायला देऊ नका अजिबात. गुप्ते की माने? राहू दे, नको. कळव्यातील खारेगावमधील एक मुलगा त्याचं शिक्षण पूर्ण करून 70 mm चं स्वप्न पूर्ण करतो. त्यासाठी त्याच्या घरच्यांशी सुद्धा भांडतो. त्यानंतर त्याला नोकरी मिळते. ती नोकरी तो करत नाही. परिस्थिती अभावी त्याला घरोघरी जाऊन साड्या विकाव्या लागतात. तिथे तो अपमान सहन करून न डगमगता काम करू लागतो. त्याच्या आयुष्यात झेंडा येतो आणि त्याचा अभिनयाचा झेंडा तो रोवतो. त्यानंतर त्याच्या करिअरचा मोर्या होतो आणि तिथून इतका प्रचंड कामं करून इतका सगळ्यांचा लाडका संतोषचा संत्या होतो. आणि हा संतोष जोळेकर आज आपल्या जबरी खबरीमध्ये खबरबात या कार्यक्रमामध्ये आलाय आणि आज बघू तो आपल्याला काय खबरी देणार आहे. संतोष दादा, तुझं स्वागत आहे. आणि मी आता जेवढं बोललो तुझ्या प्रवासाबद्दल, तर मला सांग ना, तुझ्या सुरुवातीचे दिवस कसे होते, तू कशी सुरुवात करत गेला, हे जरा संक्षिप्त स्वरूपात सांग ना. नमस्कार. एकतर मित्र, तू आधी जे काही बोललास, खारेगावामधला एक मुलगा, तो असं काही नोकरी करून नोकरी सोडली, मग साड्या. मला वाटतं यात फार काही मोठी गोष्ट नाही आहे. कारण ज्या फॅमिलीत मी जन्माला आलो, एक अगदी सामान्य घरात मी जन्माला आलो. त्यामुळे आमच्यासारखे असे अनेक कलाकार आहेत जे अशा गोष्टीतनं, अशा कष्टातनं पुढे आलेत. त्यांनी त्यांचे प्रामाणिकपणे कष्ट केलेत. त्यांच्या कष्टांना त्यांच्या आईवडिलांच्या, आमच्या आईवडिलांच्या आशीर्वादाने आणि देवाच्या आशीर्वादाने खूप चांगले मित्र मिळाले. त्यांच्या सपोर्टमुळे इथपर्यंत आलोत. अजून पुढे जायचं आहे. त्यामुळे जे मिळाले त्याकरता खरंच सगळ्यांचे आभार, ग्रॅटिट्यूड. आणि तसंच मी आलो आहे. त्यामुळे मी अजिबात मी असं केलं, मी याव केलं, त्याव केलं, अजिबात मला त्याचं काही महत्त्वाचं वाटत नाही. हां, आता त्यातला एक किस्सा जो तो आपण नंतर गप्पांमध्ये बोलूच, कारण तो माझा खूप आवडीचा किस्सा आहे. आणखीन दुसरी गोष्ट म्हणजे, तू आत्ता हे सगळं माझा जीवन प्रवास ऐकून किंवा हे सगळं ऐकून जे काही विचारणार आहेस, तर माझं एक प्रांजळ म्हणणं किंवा विनंती अशी आहे, एक मनापासून, तू विचार प्रश्न. कारण एकतर माझा स्वभाव आहे ना, मी खूप मन मोकळेपणाने ना, मला मागचा पुढचा विचार न करता मी बोलतो जे मनात आहे ते बोलतो. आणि ते परत अंगलट येतं. हां, आणि माझं इंटेन्शन माहीत नाही काय असतं. चांगलंच असतं, पण लोक कशा प्रकारे घेतात मला माहीत नाही. पण तसं त्याचा काहीतरी वेगळा वापर करून तू जर तुझ्या पॉडकास्टचं फॉलोअर्स किंवा व्ह्यूज वाढवायचा विचार करत असेल, तर माझ्या इमेज वापरू नकोस माझी, असं माझं एक विनंती आहे तुला आज जोडून. त्याने जे मत मांडलंय ते फक्त मला नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रात जेवढे चॅनल्स आहेत, जेवढे न्यूज चॅनल्स आहेत, पॉडकास्ट चॅनल, हे सगळ्यांना तो आता म्हणतोय की माझी इमेज मारण्यासाठी तुम्ही तुमचे पॉडकास्ट माझ्यासोबत घेऊ नका. तसे तुला अनुभव आलेत का? म्हणजे तेच मी सांगत होतो ना, की काय ना, आपल्याकडे एक म्हण आहे माहितीये, आपण मारणाऱ्याचा हात धरू शकतो, बोलणाऱ्याचं तोंड धरू शकतो. त्यामुळे आधी मी याच्या आधी खूपच बोलायचं. आता मी थोडासा घाबरत नाही, पण थोडासा सांभाळतो सुद्धा. कारण मला बरेच माझे मित्र आहेत, अनुभव आहेत, ज्याने मला खूप डाफरलंय, सगळेच, विजूपासून सगळेच, की जरा नको बोलूस, तू बोलतोस मन मोकळेपणाने किंवा बिंदास बोलतोस, पण समोरच्याला नाही पटत किंवा ते नाही पटवून घे किंवा त्यांना नाही समजत, त्यामुळे तू नको बोलूस. मी सांभाळून बोलण्याचा प्रयत्न करतो. डिप्लोमॅटिक नाही राहणार मी, फक्त सांभाळून बोलेल. आणि अनुभव त्याचा एवढाच आला की काय होतं ना, तू मगाशी म्हणालास की कष्ट करून जे काही कष्ट केलेत आम्ही, रादर करतोय, माझ्यासारखे अनेक कलाकार करतायत, त्या कष्टांना आपण शेवटी मायबाप प्रेक्षक म्हणतो ना. देवाचं, आपण नटेश्वराची पूजा करतो, आपण सगळेच कलाकार, आपल्या आईवडिलांचे आशीर्वाद असतात. आणि मग आपल्याला या जागेवर आणण्याकरता, आपल्या कष्टांचं चीज होण्याकरता किंवा त्या कष्टांना यश मिळवून देण्याकरता जे महत्त्वाचा जो भाग असतो ते म्हणजे प्रेक्षक, मायबाप प्रेक्षक. तेव्हा कदाचित असं वाटतं की त्यातलेच मग काहीतरी वेगळा एक गैरसमज करून घेऊन आत्तापर्यंत कौतुक करणारे, डोक्यावर घेऊन असणारे, अचानक एखादी गोष्ट मी बोलाली, पण ती समजून न घेता, जाणून न घेता वाटेल तसं बोलू लागतात. मग त्यावेळेला त्या समोरच्या माणसाच्या मनाला, मग तो मी असेल किंवा कोणी असेल, केवळ कलाकारच नाही, कोणी असो, त्याच्याबद्दल पण वाटेल ते बोलतो. आता कलाकार जाऊ दे, साधं कोणी एखादी रील टाकली ना, तो बिचारा सेलिब्रिटी नसेल, त्यालाही सोडत नाहीत कमेंटमध्ये, वाटेल तसं बोलतात. ठीक आहे,
शेवटी काय व्यक्ती स्वातंत्र्य आपल्याकडे, पण जरासा विचार करत जावा यार. कारण आज मी तो काय फार मनावर घेतलं नाही. कारण मला विचारलं होतं की तुला कसं वाटतं, बऱ्याच वेळेला तू ट्रोल झालास काय तुझं, म्हणजे तुला काय वाटतं. म्हटलं हे आत्ताचं ट्रोलिंग माझ्यासाठी नवीन नाही आहे. जेव्हा मी ऍक्टर बनायचं ठरवलं होतं ना, तेव्हा मला माझ्या मित्रांनी, माझ्या नातेवाईकांनी, अनेक असे मित्र आहेत ज्यांनी ट्रोल केलं मला. काय बोलत होते तेव्हा? काय म्हणजे काय ऍक्टर, तू ऍक्टर तू बनणार, असं बरेच वेळेला बोलायचे. एकांकिका स्पर्धा करायचो तेव्हा तो कळतं का ऍक्टिंग म्हणजे काय. त्यामुळे ट्रोलिंग तेव्हाच झालंय. आणि अशा लोकांनी ट्रोल केलं ना ज्यांना मी ओळखायचो, जे चेहरे माझ्या ओळखीचे होते. आणि आता जे ट्रोल करतात त्यांना मी ओळखतही नाही, त्यांचे चेहरेही मला माहीत नाही. मी त्या लोकांचा विचार न करता मी माझ्या गोष्टीवर फोकस ठेवला तर मी यांचा विचार का करू. सो मला असं वाटतं की ट्रोलिंग होत आहे ते वाईटच आहे. आणि तुम्हाला जे त्यावेळेला शेवटी ती आपबीती असते तुमच्यावर, जेव्हा ते बेततं तेव्हा तुम्हाला कळतं, तर प्रत्येकाला ते वाईट वाटणारच. पण मला वाटतं की दिस इज नॉट एंड ऑफ द लाईफ. कसं होतं तुझ्यासाठी हे वर्ष, कसं होतं? खूप छान होतं. छावा आला मला यावर्षी, राज्य पुरस्कार मिळाला, मला स्टेट अवॉर्ड मिळालं माझ्या रावरांबा या सिनेमासाठी. मला सकाळ प्रीमियरचं अवॉर्ड मिळालं. हे अवॉर्ड मिळण्यापेक्षा मी जे काम करतोय त्याची नोंद केली जाते, त्याला कुठेतरी गृहीत धरलं जात आहे, म्हणजे त्याला गृहीत पकडून त्याचा विचार केला जातोय, याचं खूप बरं वाटतं ना. तर बऱ्याच वेळेला काय होतं ना, आपण एखादं काम करतो, मन लावून करतो, पण मग त्याला कुठेच खिचगंटीत धरलं जात नाही आणि मग ते वाया जातं, त्याचं वाईट वाटतं. तेव्हा आपण केलेल्या कामाचं चीज होतंय, लोकांपर्यंत पोहोचतंय, लोक त्याला ॲप्रिशिएट करत आहेत आणि त्याचा आपल्याला रिवॉर्ड्स मिळत आहेत, अवॉर्ड्स मिळत आहेत, रिवॉर्ड्सपेक्षा अवॉर्ड्स मिळत आहेत, म्हणजे पुरस्कार मिळत आहेत. मग तो पुरस्कार म्हणजे फक्त ट्रॉफीच नाही. केवळ कोणी रस्त्यात जाताना किंवा कुठल्याही मित्रांनी, संध्या तुझी फिल्म बघितली की संध्या तुझं नाटक बघितलं, मस्त आवडलं, सुंदर काम करतोस, खूप मोठं अवॉर्ड आहे माझ्यासाठी. सो या गोष्टी खूप घडल्या या वर्षात, अनेक वर्षात घडत, आधी पण घडल्या आहेत. काही वाईट घडल्या, काही चांगल्या घडल्या. मला वाटतं चांगल्या आणि वाईटाचं समतोल होत राहणं म्हणजेच लाईफ आहे. सो हे वर्ष जसं घडलंय, पुढचंही चांगलं घडत राहो. सगळंच चांगलं मिळालं तर मग त्या चांगल्याची जाणीव राहणार नाही, आणि सगळंच वाईट मिळत राहिलं तर मग चांगलं मागण्याची हिंमत राहणार. सो मला वाटतं चांगलं आणि वाईट दोन्ही एकत्र समतोल आलं पाहिजे. तू महाराष्ट्राचा स्टार आहेस, म्हणजे आमच्यासाठी स्टार आहेस, आणि लाडका संतोष आहे, त्यापेक्षा लाडका संत्या आहेस. तुला असं आवडतं का रे, संत्या कोणी हाक मारली रस्त्यात, संत्या, आपला संत्या, तुला असं भारी वाटतं? हो, खूप आवडतं ना. फक्त कुठल्या इंटेन्शनने हाक मारतोस ते महत्वाचं. पब्लिकमध्ये संत्याबाई, मान्याबाई, ते माझं कॅरेक्टर आहे. जरी आता माझं नाव संतोष असलं, मला माझे मित्र सुद्धा संत्या हाक मारतात, घरातले पण संतू काही हाक मारतात, पण संत्या हे मला कॅरेक्टर झेंडामुळे मिळालं, जे माझं नाव आहे, माझ्या कॅरेक्टरचं नाव आहे. तर अर्थात मला माझ्या कॅरेक्टरनी मला ओळखलं जातंय, म्हणजे माझं केलेलं काम अजूनही लोकांच्या लक्षात आहे, ह्याचं समाधान मिळतं. लोकांच्या मनावर ते आज संत्या लोकांच्या मनात घर करू नये याचं समाधान मिळतं. सो मला आवडतं नक्कीच संत्या हाक मारल्यावर. आणि मला वाटतं की बऱ्याच वेळेला अनेक लोक सांगतात की तुला ना, म्हणजे कमेंटमध्ये पण संत्या, आणि त्याच्यानंतर लिहितात, भाई सॉरी संत्या बोललो म्हणून, पण काय ना तू आम्हाला आमचा वाटतोस म्हणून संत्या हाक मार. उलट मला ते असं सांगतात तेव्हा खूप बरं वाटतं की मी त्यांना त्यांचा वाटतो, त्यांच्यातला वाटतो. सो आता इतकी कामं केलीस तू, म्हणजे आता भोसले होता, छावा होता, म्हणजे हिंदीत पण कामं केलीस, मराठीत तर तू ऑलरेडी पहिल्यापासून करतोय, रावरंबा, मोरया, झेंडा, बरीच कामं आहेत. मला असा प्रश्न विचारायचा आहे तुला की प्रत्येक कलाकाराला एक सॅटिस्फॅक्शन असतं त्याच्या कामाचं, त्याच्या करिअरचं, त्याच्या प्रवासाबद्दलचं. तू आहेस का सॅटिस्फाईड तुझ्या या करिअरला? मला वाटतं कुठलाही कलाकार कधीच सॅटिस्फाईड होत नाही आणि होऊ नये त्याने. पण कलाकार जर सॅटिस्फाईड झाला तर तिकडे संपला तो. म्हणजे मग त्याला काय म्हणतात, त्यांनी स्वतःहून स्वतःलाच लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड दिला. त्यामुळे मला वाटतं कलाकार म्हणून मी कधीच सॅटिस्फाईड होणार नाही मरेपर्यंत, कधीच नाही. काय असं तुला सॅटिस्फाईड करेल, किंवा काय अशा अजूनही असं वाटतं की आपलं राहिलंय करायचं काय? नाही, मला जेव्हा जे नवीन काम येतं ते सुंदर होत नाही, त्याची मला शाबासकीची पावती माझ्या प्रेक्षकाकडून येत नाही, तोपर्यंत त्या कामासाठी मी सॅटिस्फाईड नसतो. त्यामुळे प्रत्येक काम करताना मी अनसॅटिस्फाईडच असतो आणि मला ते राहायला आवडतं. त्याशिवाय मी ते माझा जीव किंवा माझे सगळे कष्ट त्यात टाकू शकत नाही. म्हटलं मीच नाही, प्रत्येक कलाकारांनी असंच राहावं. कारण सॅटिस्फाईड जर तुम्ही राहिलात ना, अरे आलं तर मला नाही काम करायची ऊर्जा मिळणार नाही. आणि एकदा ते प्रोजेक्ट झाल्यानंतर जेव्हा क्या बात आहे मस्त काम केलं, तेव्हा मला वाटतं की येस झालं, मग समाधान मिळालं. तर आता तुला नाटक का निवडावं असं वाटलं, की आता आपण नाटक करूया, ही प्रोजेक्ट वाटलं? म्हणजे असं वाटणं पिटणं काही नाहीच आहे. सुरुवात म्हणजे अनेक कलाकार आहेत ज्यांचं उगमस्थान जर आपण रंगभूमी म्हणून, त्यातला मी एक आहे. त्यामुळे सुरुवात तिथून झाली. त्यामुळे माझी नाळ तिकडे गाडली गेली. जरी मी कुठेही गेलो, वेबसिरीज केल्या, सिनेमे केले, सिरियल्स केल्या, तरी माझी नाळ गाडली आहे जन्माला येताना ती रंगभूमी आहे. त्यामुळे तिथे पुन्हा किती शहरात निघून आलास
आणि जरा सुट्टी मिळाली सणवार आला की गावाला जावं असं वाटतं की नाही. तसं मला वाटतं की गावाला जाणं म्हणजे मला नाटक वाटतं. आणि एक कलाकार म्हणून ना रंगभूमी ना आम्हा कलाकारांसाठी सर्व्हिसिंग सेंटर वाटते मला. म्हणजे अनेक सिनेमे, वेब सिरीज किंवा असे अनेक पुरस्कार मिळाले ना की एक थोडासा अननोईंगली तुमच्याकडे थोडासा ॲटीज, गर्व म्हणण्यापेक्षा ॲटीज पणा किंवा असं होतं की अरे अच्छा हा आहे का, अच्छा असा अँगल आहे का, अच्छा अच्छा अरे हा सीन आहे का, करू नाही. रंगभूमीवर तुम्ही गेलात की तुम्हाला कळतं तुम्ही अजून किती पाण्यात आहात की नाही आहात हेही कळतं तुम्हाला. आणि आपण सर्व्हिसिंग सेंटर याकरता म्हणतो की गाडी आपण चालवतो 10,000 किलोमीटर झाले, 12,000 किलोमीटर झाले की गाडी एक सिग्नल देते सर्व्हिसिंगची वेळ झाली. असं वाटतं की कलाकार म्हणून माझ्या कलाकारमधल्या माझ्या गाडीला एक टिंग वाजतं की आता सर्व्हिसिंगची वेळ आहे. तेव्हा असं वाटतं की एक नाटक करावं, पुन्हा एकदा ऑइल फिल्टर चेंज करून पुन्हा एकदा उतरावं मैदानात. सो रंगभूमी ही पूर्णपणे एका कलाकारासाठी भट्टी आहे जिथं तो जाऊन तुला खून निघतो. संजय मिश्रांसोबत नाटकात काम करतोस तू आणि काय शिकल्यास, काय शिकतो त्यांच्याकडून? खूप काही शिकण्यासारखं. मी त्या माणसाचा संजय मिश्रा सरांचा मी इतका मोठा फॅन आहे. त्यांचे अनेक सिनेमे पाहिले आणि एक मॅनिफेस्टेशन प्रकार आहे. तुला माहिती आहे, आपण एखादी मागणी करतो युनिव्हर्सकडे किंवा स्वतःची वॉट एव्हर युनिव्हर्स आहे, काय आहे, देव आहे, पण इच्छा तुझी मी इच्छा केली होती की मला ना या ॲक्टरबरोबर काम करायचं एकदा तरी. आणि ती संधी मला या घाशीराम कोतवालमुळे मिळाली. पुन्हा एकदा ना मला या गोष्टीवर विश्वास बसला. तुम्ही माणूस म्हणून जर चांगले असाल ना तर तुम्ही कलाकार म्हणून खूप ग्रेट होता. आणि त्या माणसाकडे मी पाहिलं, तो इतका सिम्पल माणूस आहे. माणूस म्हणून म्हणतोय, इतका सिम्पल, इतका डाऊन टू अर्थ आहे. तो अजूनही ते ज्या बनारसमध्ये राहणारा संजय मिश्रा ते अजूनही तिकडचेच आहे एक माणूस म्हणून. मला वाटतं ते एक माणूस म्हणून तसेच आहेत ग्रेट, म्हणून ते कलाकार म्हणून ग्रेट आहे. आणि काम करताना शिकायला एक गोष्ट आहे का रे, खूप काही आहे, शिकतोच आहे. जोपर्यंत त्यांच्यासोबत राहीन तोपर्यंत त्यांच्याकडून शिकतच राहीन. ते चालतं फिरतं ॲक्टिंग स्कूल आहे. तुला झेंड्यामध्ये पाहिलं होतं तेव्हाही तुझी बॉडी अशीच होती, तू असा स्लिम होतास, फिट होतास. आणि आत्ता छावामध्ये पण इतक्या वर्षांनी, म्हणजे किती वर्ष झाले असतील या झेंड्याला मला वाटतं झाले 13-14 वर्ष झाले. आणि 13-14 वर्षानंतर पण तुझी बॉडी फिट आहे, तू मेंटली स्ट्रॉंग आहेस. काय म्हणजे काय करतोस काय बॉडी फिट ठेवायला, मेंटल तुझं मानसिक आरोग्य ठीक करायला, ही बॉडी ठीक करायला काय करतोस तू? एक्सरसाइज करणं, व्यायाम. म्हणजे जे इनटेक करतो तेवढं आउटगोईंग पण तेवढं जबरदस्त आहे. फार केवळ ऍक्टर झालो म्हणून नाही, कॉलेजमध्ये असल्यापासून मला व्यायामाची आवड आहे. आणि मला ना फार ते असं मस्क्युलर बॉडीचं नाही, मला असं फिटनेस फार आवडतं. म्हणजे अनेक कलाकार आहेत ज्यांच्याकडे बघून असं इन्स्पायर्ड होतो मी, यार अशी बॉडी राहिली पाहिजे असं. अरे आपल्याकडे आज अशोक शिंदे बघ ना, अशोक शिंदे फिट आहे. बरं तू माझं एकट्याचं बोलू नकोस, माझ्याच बॅच मधल्या श्रेयस बघ, सचिन पाटील बघ, आपला अंकुश बघ, सुपर फिटनेस सांभाळून आहेत. फक्त एवढंच आहे, ते जिम डाएट वगैरे थोडं जास्त करतात नाही, आणि ते त्यांची आवड आहे. मी नाही, मी थोडंसं त्या बाबतीत काही मी करत नाही असं नाही, पण थोडा मी आहे, आळशी आहे. तेव्हा तुला योगा पण आवडतो. तो शीर्षासनचा काय किस्सा आहे रे? शीर्षासन करत होतास तू नाटकाच्या? माझी व्यायामाची आणि योगा विगाची आवड त्याच्यावरून तुला सांगतो. मी असं पहिलं प्रायोगिक रंगभूमीवरचं पहिलं नाटक बक्कासूर नावाचं, रत्नाकर मतकरी लेखक दिग्दर्शक. आणि पहिला प्रयोग होता छबिलदासला. आणि प्रयोग सुरू आहे, 2 बेल झाल्या होत्या, 3री बेल होणार होती. आणि त्या नाटकात सुनील तावडे मेन रोल करत होते. 5 पांडव आम्ही, त्यातला मी एक नकुल सहदेव मधला असेल, तर मी तो पांडव होतो. आणि मग तेव्हा माझ्यासाठी हे सगळे नवीन होतं ना. आणि गोरा खैरनार तेव्हा आले होते प्रयोगाला, पहिला प्रयोग शुभारंभाचे पुढे बसलेत. आणि तेव्हा ना पडदा नव्हता छबिलदासला. म्हणजे स्टेजवरच्या लाईट ऑफ होत्या, सेट लागला गेला होता. आणि तेवढं मी आपला मेकअप मध्ये गेलो तर सुनील तावडे शीर्षासन करून तिथे शीर्षासन करत. तुम्ही गेलो म्हणजे दादा हे तेवढं, अरे प्रयोग सुरू होतो ना, जरा वॉर्मअप थोडंसं ध्यान वगैरे लावणं असतं, तू पण जा कर, थोडं शीर्षासन कर. सिनियर आहेत, सांगता आपण पण करायला पाहिजे. मी आपलं गेलो, जागा शोधली. तुम्ही एका भिंत दिसली मला, तिकडे मी असं डोकं खाली आणि पाय वर केले, पाय टेकवले तर ती भिंत नव्हती, तो सेटचा फ्लॅट होता. त्या सेट सकट मी अख्ख्या स्टेजवर अख्खा सेट घेऊन कोसळलो. आणि प्रयोग होतोय. म्हणजे सुनील तावडे जरी मुख्य भूमिका करत होते, मुख्य भूमिका, तरी पहिली स्टेजवर एंट्री माझी झाली होती. आणि हे प्रेक्षकांसमोर. हो, म्हणजे गोरा घेरणार साहेब समोर होते, सगळे प्रेक्षक होते. सगळं काय झालं
तेव्हा सगळे कलाकार, मतकरी काका वगैरे सगळे स्टेजवर आले. मग प्रेक्षक वगैरे, काही प्रेक्षक धावत आले वर पटकन, आणि मी त्या सेटवरचा फतकळ म्हणून बघत होतो. तर तेव्हा सुनील दादानी हा 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 इथे शीर्षक करत होता. तेव्हा मतकरी काकांनी खूप झापलं होतं. मग काही नाही, ते झालं शांत, सगळे सॉरी. मग प्रेक्षकही थांबले, परत प्रयोग सुरू झाला. पण त्यानंतर मतकरी काकांनी मला बजावलं होतं, प्रयोग सुरू झाल्यानंतर तुझी जोपर्यंत एंट्री येत नाही तोपर्यंत विंगेत दिसायचं सुद्धा नाही. त्यामुळे असं झालं होतं ते, तो योगासनाचा. तेव्हाच कळलं होतं प्रेक्षकांना, अरे हा व्यायाम खूप चांगला करतो. आणि तेव्हापासून तुझी एंट्री अशी झाली, ती धमाकेदारच झाली. असे बरेच किस्से आहेत. मला एक तुझा काहीतरी मेकअपचा किस्सा आहे की तू आता प्रयोगाला उभं राहणार आहेस. तेव्हा मी यदाकदाचित नाटक करत होतो आणि मी रिप्लेसमेंट करत होतो एका कॅरेक्टरची त्यातल्या. आणि त्यातल्या एका कॅरेक्टरचं एक ऍक्टर होतं, तर त्याचा काहीतरी ऐनवेळी प्रॉब्लेम झाला होता, तो येऊ शकत नव्हता, तो पोहोचू शकत नव्हता. तर मी ते नाटक, मी त्या ग्रुपमधलाच होतो, त्यामुळे मी याचं बॅकस्टेजची वगैरे कामं करायचो आणि ते मी अनेक प्रयोगाने मी तिकडे हजर असायचो. त्यामुळे काही प्रमाणात मला ते पाठ होतं. तर निर्मात्याने मला विचारलं, तू काय सध्या तू करशील का तो रोल? हा, करतो. मग मला एक तास दीड तास होता. माझे सगळे कलाकारांनी, जे मित्र आहेत त्यांनी माझी रिहर्सल घेतली आणि मी रेडी झालो मेकअप बिकअप करून एकदम. आणि तेवढ्यात तो कलाकार पोहोचला. काय असो, मी म्हटलं ठीक आहे, नो प्रॉब्लेम. नंतर मी तो केलेला मेकअप परत काढला, सगळं पुन्हा कपडे काढून त्या कलाकाराला दिले, जो मुख्य मेन ओरिजिनल कलाकार होता त्याला दिला. आणि मग प्रेक्षकांचं नाटक बघितलं. ठीक आहे ना, म्हणजे मला वाटतं ही सुरुवात होती किंवा याच्या आधी पण झाली असेल, ही लक्षात राहण्यासारखी होती. काही लक्षात राहण्यासारख्या अनेक सुरुवाती होऊन तेव्हा झाली असेल, लक्षात नाही राहिलं. पण पुन्हा सांगतो मी की म्हणजे रिजेक्शन खूप वेळा आलं, नाही असं नाही, अनेक वेळेला. आत्ता नुकती पण आलेली आहे. संपलं यार, एवढं मेहनत केली होती यार, आपल्याला काय मिळालं नाही यार, आपण मेहनत. मला नेहमी खात्री या गोष्टीची की सर, तुम्ही केलेली मेहनत कधीच वाया जात नाही. तुम्ही जर त्या इंटेन्शननी एखाद्या कामासाठी, एखाद्या चांगल्या गोष्टीसाठी किंवा चांगल्या मनाने जर ती मेहनत केली असेल ना, ती कधी वाया जात नाही. आणि मला असं जाणवलंय की बऱ्याच आता या तुझा प्रवास बघितल्यानंतर की एखाद्या नटाची चर्चा होते एखाद्या सिनेमाबद्दल, की त्याचा नवीन चित्रपट येतोय, तो आता या सिनेमात असणार आहे. पण तुझ्याबद्दल मागे एक चर्चा म्हणजे सतत होते की तो या चित्रपटात नाहीये, अशी चर्चा होती तुझ्या बाबतीत की अरे संतोष नाहीये या चित्रपटात. असं होतं का? तू जाणवलं का तुला हे कधी? असं अनेक सिनेमे आहेत, मी तर नाव नाही घेत त्या सिनेमांचं, पण कदाचित सगळ्यात मला कमेंटमध्ये, यार आम्हाला या फिल्ममध्ये तू पाहिजे होतास यार, खूप कमेंट. आणि अर्थात ते काही चुकीचं नाहीये. मी त्याचं पुन्हा एकदा श्रेय देईन माझ्या 2 सिनेमा, झेंडा, मोरया. त्यामुळे अशा धाटणीतला सिनेमा कुठला आला की अनेकांना वाटतं, माझे मित्र पण बोलले यार सध्या तू पाहिजे होतास. कारण काय ना, लोकांना मला त्या कॅरेक्टरमध्ये बघण्याची सवय झाली. आणि मी असं बरंच ऐकतो की इंडस्ट्रीत तुम्हाला गॉडफादर लागतो किंवा तुमचं कोणीतरी ओळखीचं असं मोठं माणूस लागतं की जो तुम्हाला लॉन्च करेल, तुम्हाला चांगली चांगली कामं देईल. असं काही असतं का गॉडफादर? तुझ्या आयुष्यातला कोण गॉडफादर आहे? गॉडफादर म्हणजे गुरु. अर्थात गुरुची गरज असतेच ना, प्रत्येकाला असते. तुझ्या आयुष्यात असं कोण आहे गुरुस्थानी? हो, गुरुस्थानी बरेच जण आहेत. म्हणजे अगदी सुरुवाती म्हणशील तर पहिले आपले आई वडीलच, त्याच्यानंतर आपण शाळेत होतो ते गुरु. पण या इंडस्ट्रीबद्दल बोलशील तर तसं म्हणशील तर हा माझा गॉडफादर असं म्हणायला तर कुणी नाही. पण ज्या मोठ्या मोठ्या कलाकारांसोबत काम करण्याची संधी मिळाली, विक्रम काकांसोबत, मोहन काका आहेत, आज मनोज बाजपेयी आहेत, संजय मिश्राजी आहेत, अनेक मोठे मोठे दिग्गज कलाकार आहेत ज्यांच्या बरोबर काम करण्याची मला संधी मिळाली. ते तर माझे गॉडफादरच आहेत, कारण त्यांच्याकडून शिकायला मिळालं. अभिनयाच्या बाबतीत म्हणा, प्रोफेशनलिझम काय असतं ते. आणि मला वाटतं की सर्वात जास्त महत्वाचे गुरु ना, एकतर माझा अनुभव स्वतःचा आणि माझे मित्र. हो, तुझ्या मित्रांबद्दल आम्ही भरपूर ऐकलंय, म्हणजे कुशल आहे, बिजू आहे, अभिजित आहे, अनेक मित्र आहेत इंडस्ट्रीत, जित्या आहे आणि चिन्मय आहे, अनेक मित्र आहेत माझे. तुमच्या आयुष्यात ना, तुम्हाला पुढे जाण्याकरता तुमची संगत जास्त महत्वाची. हो, करेक्ट. कारण सगळं झाल्यानंतर ना, तुम्ही जास्तीत जास्त वेळ आयुष्यातला हा तुमच्या मित्रांसोबत असतो. त्यामुळे तुम्ही कोणासोबत राहता, कोणासोबत मैत्री आहे तुमची, त्यावर मॅटर करतं तुमचं आयुष्य पुढे कसं होणार आहे, तुम्ही त्यातनं काय शिकणार आहात, काय घेणार आहात आणि काय लोकांसमोर आणणार आहात. मला वाटतं तुम्ही मित्र चांगले निवडा. मित्र चांगलं निवडणं फार गरजेचं आहे. त्यामुळे मला मित्र माझ्यासाठी गुरु आहेत, फ्रेंड, फिलॉसॉफर अँड गाईड, एव्हरीथिंग. तुझ्या सुरुवातीच्या काळात काय असं प्रसंग आठवतात तुला? काय किस्से आठवतात की तुम्ही म्हणजे तू इतकं काम करत होतास, तुझा मित्र भेटत होते, काय सांगत होते, तू स्टार झाला होतास, असे काही किस्से वगैरे आठवतात? मी म्हणालो ना, ट्रॉलिंगच्या बाबतीतले मित्रच होते, आज त्यातले सगळे चांगले मित्रच आहेत माझे. नाहीच नाही, पण मित्र म्हणजे काय, मला मागे घ्यायचं म्हणून नाही. आपण बोलतो ना, काय शहाणा आहेस काय,
तुला कळतं का, अक्कल आहे का? मैत्रीत बोलणं वेगळं, पण जेव्हा तो प्रूव्ह करून जातो ना तेव्हा त्यांना अरे यार संत्या, आज ते मित्र मान्य पण करतात. मी अभिजित चव्हाणच्या बाबतीत सांगेन किस्सा. बाबांना नेहमी मला बाबा, तेव्हा आमचं बाबा आम्ही म्हणतो त्याला, तर बाबा तेव्हा एकांकिका स्पर्धा डिरेक्ट करायचा, किंवा मग त्यांनी त्याचं एकदम मी म्हणजे पहिलं नाटक अभिजित चव्हाणनी डिरेक्ट केलेलं, क्रॉस कनेक्शन नावाचं. तेव्हा अभिजित चव्हाणनी ते पहिलं नाटक डिरेक्ट केलं होतं, कमर्शियल प्रोफेशनलचं. आणि ते नाटक डिरेक्ट त्यात आम्ही तिघं हिरो होतो, आम्ही मित्रच सगळे. शिरीष लाटकर लिहिलं होतं, अभिजितने डिरेक्ट केलं होतं, आमचा मित्र स्वप्नील गोळे त्यांनी प्रोड्यूस केलं होतं. तर असं सगळं होतं. तेव्हा अभिजित काहीतरी दुसरं नाटक करणार होतं. मी अभिजित म्हणलं अभि मला ते नाटक, तेव्हा अभिजित सर म्हणाला आधी ना स्वतःच्या जीवावर एक नाटक मिळून दाखव, तेव्हा मी तुला माझ्या नाटकात घेईन. आणि आज जेव्हा अभिजित माझं कौतुक करतो ना कुठलं काम बघून, तो मला आवर्जून सांगतो संत्या जितल्या. सो मला असं वाटतं की तो माज किंवा तो इगो घेण्यापेक्षा ना मी माझ्या मित्राला मी करून दाखवलं, आणि जर मी करून दाखवलं असेल तर ते तेवढ्याच मोठ्या मनाने ऍक्सेप्ट करणं आणि ॲप्रिशिएट करणं, असे माझे मित्र आहेत जे करतात मला ॲप्रिशिएट. मस्करी वेळेला मस्करी करतात, शिव्याही घालतात, डाफरतातही, आणि तेवढंच करेक्ट झालं तर कौतुकही करतात. असा गोतावळा समोर पाहिजे, आपल्या अवतीभोवती पाहिजे, आपल्या जवळ पाहिजे. असा एखादा प्रसंग अजून की खूप आहेत मला. अरे आमच्याकडे तर सध्या आमचे पालक म्हणून विजू माने आहेत. विजू माने इज लाईक अ बिग ब्रदर. एक तर ना खूप हुशार असल्यामुळे ना त्याला ना वयाच्या आधी खूप पोक्तपणा आलाय, आणि तो चांगल्या अर्थात अनुभवाने आलाय. तो विजूच्या कामात, त्याच्या करिअरच्या फोकसमध्ये वगैरे तो नेहमीच फोकस होता. पण आज विजू माने समोर आलं की आपसुक काही लोक सर येतं ना, येतं की नाही. आम्ही सुद्धा काय बोललो तर विजू, अरे विजू बसला. मी एक गोष्ट आठवण सांगतो. आम्ही असंच ना गडकरीला आम्ही नेहमी संध्याकाळी भेटायचो सगळे ग्रुपमध्ये, आणि एक कुठला तरी कार्यक्रम होता काहीतरी, आणि आम्ही सगळे तिथे भेटून काहीतरी आम्ही जाणार होतो कुठेतरी. तर विजू माने आले. विजू माने गडकरी रंगायतींच्या गेटमधून आतमध्ये आले. तर तेव्हा त्यांनी जांभळ्या, तपकिरी, थोडेसे काहीसे पांढरेसे, काहीतरी असे वेगवेगळ्या रंगाचे केस रंगवले होते खरं. आणि त्यांनी एक प्रिंटेड चट्टरी पिट्टरी गोविंद जेव्हा जसे कपडे घालायचे तसा शर्ट घातला होता, आणि लाल पॅन्ट, लाल, नुसतं लाल नाही, लाल लाल रंगाची पॅन्ट घातली होती, आणि असं मोठ्या पट्ट्याचं असं बक्कल असलेला बेल्ट, आणि माने असं आतमध्ये आहे. मी असं म्हटलं माने अरे काय, तुला बोललो गटरीला बाहेर पडू नकोस, लोक कोंबडा म्हणून कापतील. तर असा आमचा माने खूप असा प्रवास करून आज एका छानशा असं सुंदर, काय म्हणतो त्याला, असा एक तो आहेच वैचारिक, विचारवंत, बुद्धिजीवी, पण आता तो दिसतोय. तो तेव्हाही होता, तेव्हा दिसायचा नाही, आता तो दिसतोय. आता ते घडलं असेल त्यांच्या सहपत्नीमुळे किंवा मित्रांमुळे, अर्थात मित्रांमुळे, पत्नीमुळे. काय वाटतं लग्नाबद्दल तुला? आणि लग्नाबद्दल मला अजून काही वाटतच नाहीये. दुसरी गोष्ट म्हणजे ना, बरेच जण विचारतात लग्न, आता काय माहित. हे बघ, मी लग्न करणार नाही असं अजिबात नाही, पण नाही येते वेळ ती, किंवा रादर नाही होत, कधी येईल वेळ असं वाटतं. काही घंटा वाजत नाही, घंटा वाजत नाही म्हणजे डोंट गेट मी रॉंग, तसं नाही, पण मनाची घंटी वाजत. माहित नाही रे. शेवटी ज्या गोष्टी तुम्ही, हे बघ, लग्न, जन्म आणि मृत्यू या 3 गोष्टी कधी होतील सांगता येत नाही. ओके. तसंच आई वडील आणि मित्र, तरी सुद्धा मित्र निवडायला तरी एक संधी असते की आज नाही पटत आपण दुसरं, आपण ग्रुप सोडला. पण तुमचे आई वडील, तुमचे भाऊ, सख्खे भाऊ, मावस भाऊ, तुमची फॅमिली, तुमचं कुटुंब, आणि या 3 गोष्टी या तुम्हाला जेव्हा मिळणार आहेत, जिथे मिळणार आहेत, जशा मिळणार आहेत तसंच मिळणार. असा कुठला आहे ब्रेकअपचा किस्सा की झालं तर ब्रेकअप म्हणजे काहीच झालं नाही असं नको समजू. असं काही सांग नाही. ब्रेकअप वगैरे, ब्रेकअप खूप आहेत रे. असं आठवणीतला ब्रेकअप खरं तर तो कुठलाच ब्रेकअप मला आठवतच नाहीये, इतकं मी पुढे निघून गेलो. तुला एक पॉलिटिकल क्वेश्चन विचारू का, ज्या बाबतीत मला ज्ञान नाही. आता एक असं गमतीशीर, त्याचं उत्तर तू गमतीशीर दे, असं नाही की तू दिलंच पाहिजे किंवा चांगलं दिलं पाहिजे. आता जर राज ठाकरे, उद्धव ठाकरे एकत्र येतात, युती होते, तर झेंड्यामधल्या लाडक्या संत्याला काय वाटेल? झेंडा सिनेमामधला संत्या शिंदे, त्याला नक्कीच आनंद होईल. संतोष जुळेकर म्हणून म्हणशील तर अर्थात हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे आज मुंबईसाठी, महाराष्ट्रासाठी एक दैवत आजही आहे. तो जो एक पक्ष आपल्या बाळासाहेबांचा होता, आनंद दिघेंचा आहे, बाळासाहेबांचा आहे, त्याबद्दलची एक आस्था, एक प्रेम, ते प्रत्येक मराठी माणसात आहे, ज्याने ते पाहिलंय. त्यामुळे तेच माझ्याही मनात आहे.
पण झेंडा सिनेमातल्या संत्या शिंदेला नक्कीच आवडेल. आम्ही बरेच तुमचे सेलिब्रेट करण्याचे व्हिडिओज पाहतो. तुम्ही एकत्र सण सेलिब्रेट करता किंवा एखादा प्रोजेक्ट चांगला झाला असेल, एखाद्याचं यश सेलिब्रेट करता. तर सेलिब्रेशनवर तुझं काय मत आहे की सेलिब्रेट तुम्ही एकत्र येता, कसं वाटतं एकत्र येऊन सेलिब्रेशन करणं? महत्त्व म्हणशील तर सेलिब्रेट करायलाच हवं. हां, आणि माझे जसे मित्र आहेत त्यामुळे असे मित्र असल्यावर सेलिब्रेट करावंच लागतं. त्यामुळे आम्ही सेलिब्रेट करतोच. फक्त सेलिब्रेशन कुठल्या स्वरूपाचं असावं असं आमचं काही ठरलेलं नसतं. हां, म्हणजे फॉर एक्झाम्पल तुला एक किस्सा सांगतो. मानेचा वाढदिवस होता. हां. त्यात आमचा हिरिरीला नेहमी सहभागी असणारा आमचा कुशा, कुशल. हे करूया, केस करूया, हे करूया, सध्या इथे जा. आणि एक दिवस असं ठरलं होतं आमचं की आपण भेटू आणि इकडे जायचं तिकडे जायचं. मी, कुशल, बाबा आणि विजू आम्ही चौघं भेटलो. आम्ही भेटलो, मस्त पाऊस पडत होता. मग कुठे जाऊया? मग आधी ठरलं होतं इथे जाऊया का, नको यार तर कुठे जाऊया. मग आम्ही एक छोटंसं रेस्टॉरंट माझ्या इथेच एरियात आहे, खारेगाव त्या साईडला. मग त्याच्यानंतर असं न करता आम्ही कुठेच जाणार नाही आणि काहीच प्लॅन नसताना अचानक मी एखाद्या ठिकाणी फोन करतो माझ्या मित्राला. त्याला सांगतो की असं आहे काय, तर त्याचं फार्म हाऊस आहे का रे. नेमकं त्यावेळेला त्याचं फार्म हाऊस रिकामं असतं आणि आम्ही तिकडे जातो काय, आम्ही सगळे, आणि अचानक तो बर्थडे सेलिब्रेट होतो काय. शेवटी आपण येतोय शेवट्याकडे. आणि आता या आमच्या शोचं नाव आहे खबरबात. तर तुला आता अशी एक काहीतरी खबर द्यायची आहे हां कुणाबद्दल तरी, हां की जो तो पुढचा गेस्ट आमच्या या हॉट सीटवर येऊन बसेल. समजा कुशल दादा असेल, विजू सर असतील, अभिजित चव्हाण असेल, कोणी असेल, अंकुश दादा असेल, कोणी असेल, त्याच्याबद्दल काहीतरी खबर दे. म्हणजे आम्हाला त्याला ती खबर सांगून या पॉडकास्टला बोलवता येईल. काहीतरी खबर दे ना आम्हाला. कुशाला द्यायची खबर. आणि कुशाबरोबरच कुशाचे जे सगळे चाहते आहेत, मित्र आहेत, त्या सगळ्यांना खबर द्यायची. कुशाला गोड खायला देऊ नका अजिबात. त्याला वाढदिवसाला बोलवा, त्याला लग्नाला बोलवा, त्याला कुठेही बोलवा, कुठल्याही कार्यक्रमाला बोलवा, त्याला गोड खायला द्यायचं नाही. आणि त्यांनी जर चुकून मुद्दामून खाल्लं तर त्याच्या बायकोचा नंबर मी सांगतो या कार्यक्रमापर्यंत तुम्हाला मिळेल. सुनैनाला त्याचे फोटो पाठवायचे, त्याला गोड खाऊ द्यायचं नाही. आता एक शेवटचा सेगमेंट आहे, रॅपिड फायर. तुला पटापट उत्तर द्यायची आहेत. अक्षय खन्ना की विकी कौशल? दोघंही. कुशल की विकी कौशल? दोघंही. नाही ना, नाही, असं कुशल. नाही. टोल परवडतो की ट्रोल? खरं तर टोल की ट्रोल? खरं तर परवडत दोन्हीच नाही, पण एक बरं आहे, टोल बंद झाले. कसं टोलवर काहीतरी उपाय करावा सरकारने. गुप्ते की माने? चल रे, सांग ना. तो चांगले पैसे देईल कामाचे तो, बर. आणि जो चांगलं काम देईल तो. झेंडा की भोसले? हे नाही रे, हा. तरी झेंडा. की स्ट्रगलर्स आला? नाही, हे बघ मी तुला सांगू, असा प्रश्न मला एकाने विचारला. हा. हे बघ, झेंडा तू मला काय म्हणून विचारतोस? मला संतोष जोयेकर म्हणून विचारशील सगळं तर माझ्यातला कलाकार सुद्धा मला तेवढाच जवळचा आहे. आणि ज्या सिनेमाने मला जे नाव मिळवून दिलं, किंवा जेव्हा आज तुम्हाला पॉडकास्टला बोलवूया का संतोष जोयेकरला असं तुला वाटतं, ते ज्या कामांमुळे वाटतं, त्या कामात झेंडा एक फार मोठं नाव आहे. त्यामुळे अर्थात झेंडा पहिले, कारण ते झेंडाने मला एक नाव मिळवून दिलंय, ओळख मिळवली. स्ट्रगलर्स आला पण होता ऑप्शन. अर्थात ते आहे संतोष जोयेकर म्हणून स्ट्रगलर्स आला. कारण स्ट्रगलर्स आला सुद्धा मध्ये आल्यानंतर लोकांनी जेव्हा पाहिलं तेव्हा संतोष जोयेकर, संत्याबाई म्हणून पाहिलं. हो. तिथे जर दुसरं कोण असते नवीन तर कदाचित ते झालं नसतं किंवा झालंही असतं. पण मला असं वाटतं की मला वाटतं झेंडा पहिले. हिंदी फिल्म इंडस्ट्री की मराठी फिल्म इंडस्ट्री? दोन्ही. तामिळ पण, मल्याळम पण, इंग्लिश पण, गुजराती पण. चांगली फिल्म असेल, चांगली कथा संकल्पना असेल तर भोजपुरी पण. ओव्या की शिव्या? आता काय माहित, आम्हाला तर आमच्या शिव्याच ओव्यांसारख्या वाटतात. वा. जिम मधले मित्र की जाम मधले मित्र? जिम मध्ये मित्रच नाहीत, कारण जिम मध्ये मित्र गेले की जिम होत नाही. जाम मध्ये मित्र गेले की खूप काही जाम भरपूर होतं. जबरी मित्र की खबरी मित्र? नाही, जबरी मित्र, खबरी नाही. खबरी. नमस्कार, मी संतोष जुवेकर. जबरी खबरी या नवीन पॉडकास्टला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि त्याला फॉलो करा आणि बेल आयकन पण दाबा. थँक्यू सो मच संतोष दादा, आमच्या या पॉडकास्टला आला. या खबरबात कडून आणि जबरी खबरी कडून ही एक छोटीशी भेटवस्तू. धन्यवाद, खूप छान आहे. यस, पटकन फोटो काढा.